एके दिवशी सकाळी विश्वासघातकी लांडगा जंगलात शिकार करत असताना त्याला एक सारस कुटुंब आकाशात उडताना दिसलं. त्याने टेकड्यावर घरटं बांधलं होतं आणि या घरट्यात त्यांची अंडी होती हे त्याला माहित होतं. आणि त्यावरून त्याला एक कल्पना सुचली. मला कळलं की काय खायचंय. सारसाची अंडी. पण मला त्या टेकडीवर कसं जायचं याचा विचार करायचा आहे. आणि त्या घरट्यात एक लहानसं बदकाचं पिल्लू होतं जे शांतपणे झोपलं होतं. त्याच्या सारस भावाने त्याला उठवण्यासाठी बेल वाजवली. अरे उठ बटका. क्वॅक 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 क्वॅक. बदकाचं पिल्लू उठलं आणि विचारू लागलं, ओ काय चाललंय? अरे आम्ही उडायला चाललो आहोत. आणि हो, मध्ये झोपून जाऊ नकोस हा, नाहीतर लांडगा तुला खाऊन टाकेल. लांडगा? होय, कारण तू आमच्यासारखा उंच उडू शकत नाहीस ना. चल आम्ही निघतो, नंतर भेटूया. बाय बाय. पण त्यांना हे माहित नव्हतं की विश्वासघातकी लांडगा त्यांना आधीच पाहत होता आणि योजना आखत होता. जेव्हा सारस भावंड आकाशात उडाले तेव्हा बदकाच्या पिल्लाने त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. तो त्याचे लहानसे पंख फडफडवू लागला. त्याला आशा होती की तो एक दिवस उडू शकेल. पण त्याच्या सरावात व्यत्यय आला जेव्हा त्याला झुडपामध्ये काहीतरी चमकताना दिसलं. अरे ते काय आहे? त्याने पाहिलेली चमकदार गोष्ट म्हणजे लाल बुटांची जोडी होती. हे किती सुंदर आहेत. पण ते माझ्या पायात बसतील का? लाल बूट घालून तो जमिनीवरून वर उचलला गेला आणि क्षणभरातच उडू लागला. हा हा, मी उडत आहे, मी उडत आहे. बदकाचं पिल्लू लगेच सारस कुटुंबांच्या मागे मागे गेलं. अरे बघा, बदकाचं बाळ आलं आहे. अरे वा, तू एवढा उंच कसं काय आलास? माझ्या जादूच्या लाल बुटांबद्दल धन्यवाद. पहा. खाली लांडगा त्यांना पाहत होता. तो खूप चकित झाला होता. जादू, लाल शूज. आता माझ्याकडे एक उत्तम योजना आहे. रात्री जेव्हा सारस कुटुंब आणि बदकाचं पिल्लू झोपलं असताना लांडगा हळूच त्यांच्या जवळ आला. लाल शूज अगदी अंधारातही चमकत होते आणि त्याने आपले पंजे उगारले आणि ते दोरीने ओढून घेतले. उद्या सकाळ होताच मी एका सारसाच्या अंड्याचं ऑमलेट खाणार. सकाळचा सूर्य उगवल्याबरोबर बदकाच्या पिल्लाला जाग आली. पण त्याच्या शेजारी त्याचे लाल शूज दिसले नाहीत तेव्हा तो घाबरला. अरे बापरे, माझे शूज, माझे जादूचे शूज इथे नाहीत. आता मी कसा उडणार? बदकाचे बाळ आई सारस आणि त्याच्या भावंडांना शोधण्यासाठी धावत होता. आई सारस, माझा भाऊ, कुठे आहेस तू? पण तो त्यांना कुठेही सापडला नाही. मी माझ्या शूज शिवाय उंच उडू शकणार नाही. बदकाचं बाळ दुःखाने रडत असताना त्याला विश्वासघातकी लांडगा डोक्यावरून उडताना दिसला. यो हो हो हो, मी उडतोय. सारसाचे अंड, मी येतोय. नाश्त्याची वेळ झालीये. अरे माझे शूज, लांडग्याने माझे शूज चोरले. बदकाच्या बाळाने लांडग्याच्या मागे जायचा प्रयत्न केला पण त्याच्या लहान पंखांमुळे तो त्यांच्यापर्यंत पोहोचू शकला नाही आणि तो पुन्हा जमिनीवर पडला. मला विश्वासघातकी लांडग्यापासून अंडी वाचवायची. मी उडू शकलो असतो तर. लांडगा जादूच्या शूज सह घरट्यात उतरला आणि करकोचाच्या अंड्यांकडे पाऊल टाकलं. बदकाचं बाळ त्याला एक एक करून अंडी मिळवण्याचा प्रयत्न करताना पाहत होतं. सारसची अंडी धोक्यात आहेत, मी लांडग्याला अडवायला हवं. बदकाच्या बाळाने आपले सर्व धैर्य एकवटलं आणि शक्य तितके पंख फडफडवले.
शेवटी बदकाचं बाळ उडत होतं. आकाशात उंचावर उडत होतं. पहिल्यांदाच मी उडत आहे, होय मी उडू शकतो. बदकाचं बाळ उतरलं आणि लांडग्यावर चढलं. त्याने जादूचे शूज धरले आणि लगेच ओढले. इवल्याशा बदका, शूज. त्याच क्षणी सारस कुटुंब त्वरेने बदकाच्या बाळाकडे आलं आणि रागाने लांडग्याला घरट्यापासून दूर नेलं. विश्वासघातकी लांडगा खाली चिखलात पडला. वाचवा मला. सारस कुटुंबाने अंडी वाचवल्याबद्दल बदकाच्या बाळाचे आभार मानले. आता तू आमच्या सारखाच उंच उडू शकतोस. हो खरंच. मग आता कुटुंब म्हणून एकत्र उडायची वेळ आली आहे मुलांनो. बदकाच्या बाळाला खूप आनंद झाला की तो उडू शकतोय आणि त्या दिवसापासून त्याला समजलं की त्याने कधीही प्रयत्न करणं थांबवू नये आणि त्याला जादूच्या शूजची गरज नाही. त्याला फक्त धैर्य आणि चिकाटी हवी होती. त्यामुळे बदकाचं पिल्लू हे एकमेव शूर बदक बनलं जे आकाशात सारसांसह खूप वर्षांपूर्वी या पृथ्वीवर खूप दूर सिंड्रेला नावाची एक सुंदर मुलगी राहत होती. सिंड्रेलाच्या आईच्या मृत्यूला खूप वर्ष झाली होती. तिच्या वडिलांनी तिला लहानाचं मोठं केलं होतं. जेव्हा सिंड्रेलाच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं तेव्हा तिच्या आयुष्यात बरेच बदल झाले. तिच्या वडिलांची दुसरी पत्नी आणि तिच्या 2 मुली त्यांच्या सावत्र वडिलांच्या घरी राहायला आले. पहिल्यांदा ते भेटले तेव्हापासून सावत्र आई सिंड्रेलाचा राग करत असे. ती आणि तिच्या 2 मुली सिंड्रेलाचं सौंदर्य आणि दयाळू मनाची खूप ईर्ष्या करत असे. सिंड्रेलाच्या सावत्र बहिणी सिंड्रेला इतक्या सुंदर नव्हत्या. एवढंच नाही तर त्या कठोर आणि बिघडलेल्या होत्या. एक दिवस सिंड्रेलाच्या वडिलांना कामानिमित्त लांबच्या प्रवासाला जावं लागलं आणि हीच ती वेळ होती जेव्हा सिंड्रेलाच्या आईने आणि तिच्या बहिणींनी तिचं आयुष्य नरक बनवून टाकलं. जेव्हा सिंड्रेला बगीचात आपल्या आवडत्या मित्रांसोबत गप्पा मारत होती तेव्हा तिची सावत्र आई तिच्या जवळ आली. आजपासून तू या गच्चीवर राहायचंस, घरातली सगळी कामं करायचीस आणि मला तुझे हे अशा कपड्यात वावरणं अजिबात पसंत नाही. सिंड्रेलाला कळत नव्हतं की यावर काय बोलावं. नाईलाज असल्यामुळे जसे तिने सांगितले तसे सिंड्रेलाने केले. तिने आपल्या वस्तू उचलल्या आणि गच्चीवर गेली. त्यानंतर घरातली सर्व कामे सिंड्रेला स्वतःहून करत असे. ती खूप दमत असे पण तिच्या सावत्र आई आणि बहिणींना तिची दया आली नाही. फरशा पुन्हा पुसून काढ, तुला धूळ दिसत नाही का? तू अजूनपर्यंत कपडे धुतले नाहीस, मला घालायला कपडे नाहीत. सिंड्रेलाला उंदीर आणि खिडकीवर येऊन बसणाऱ्या पक्ष्यांशिवाय कोणी मित्र नव्हते. थंडी वाजू लागली म्हणून रात्रीच्या वेळी सिंड्रेला खाली शेकोटी जवळ आली आणि अंग शेकता शेकता तेथे झोपी गेली. असेच दिवस सरले. एक दिवस शहरात राज्याद्वारा एक घोषणा केली गेली. राजकुमाराच्या वतीने महालात एका पार्टीचं आयोजन करण्यात आलंय. लग्नासाठी पात्र असणाऱ्या सर्वच मुलींना या पार्टीमध्ये आमंत्रित केलं जात आहे. सावत्र मुलींनी ही घोषणा ऐकली आणि धावतच त्या घरी गेल्या आणि त्यांच्या आईला सांगितलं, पार्टीमध्ये सर्वात सुंदर तुम्ही दोघीच दिसणार आहात. राजकुमारने तुमच्यापैकी एकीची तरी निवड करावीच आणि त्यामुळे आपण महालात जाऊन राहू. हो नाही, आपल्याला तुम्हा दोघींसाठी गाऊन आणि बुटांची खरेदी करायला हवी. चला खरेदीला जाऊया. सावत्र आई आणि बहिणी बाहेर निघून गेल्या. तेथेच उभी राहून या सगळ्या गोष्टी ऐकणारी सिंड्रेला उदास झाली.
बरेच दिवस तयारी चालू होती. सावत्र बहिणींचे गाऊन शिवून आले होते. दररोज त्या दोघी आरशासमोर उभ्या राहून स्वतःला बजावत असे, आपणच या पार्टीमध्ये सुंदर दिसणार. शेवटी तो दिवस उजाडला. सावत्र बहिणी आज लवकर उठल्या होत्या. त्यांनी सिंड्रेलाला हाक मारली. सिंड्रेला, सिंड्रेला, लवकर ये. कुठे आहेस तू? लगेच आमच्या आंघोळीची तयारी कर. दिवसभर सिंड्रेलाने तिच्या बहिणींना तयार होण्यासाठी मदत केली. आई ग, जरा हळू केस विंचर ना, सगळे केस काढून टाकशील का? संध्याकाळपर्यंत दोघी पार्टीसाठी तयार झाल्या. तुम्ही दोघी छान दिसताय, खूपच छान. सिंड्रेलाने धीर करून सावत्र आईला विचारले, मी सुद्धा पार्टीला येऊ शकते का? कोण, तू? हो, त्यांनी सर्व तरुणींना बोलवलं आहे ना. पार्टीसाठी तुझा हा ड्रेस आहे का? राजकुमारला त्याच्याकरिता पत्नी हवीये, मोलकरी नाही. चला मुलींनो, पार्टीला जायला उशीर होतोय आणि तू लक्षात ठेव, झोपण्यापूर्वी सर्व कामं झालीच पाहिजेत. सावत्र आई आणि बहिणी पार्टी करिता निघून गेल्या आणि घरात एकटीच सिंड्रेला रडू लागली. मी पार्टीला का नाही जाऊ शकत? आज जर माझे आई वडील जिवंत असते तर असं घडलंच नसतं. त्याच वेळी एक प्रखर प्रकाश दिसला. आधी सिंड्रेलाला कळेच ना की हे काय आहे. ती प्रकाशाकडे टक लावून पाहू लागली आणि अचानक प्रकाशाच्या मध्यावर एक सुंदर परी दिसली. माझ्या लाडक्या सिंड्रेला, रडू नकोस, तू सुद्धा पार्टीला जाशील. सिंड्रेलाला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. तिने गोंधळून विचारलं, मी जाऊ शकते का? माझी हालत बघा. काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्या मदतीला. मला एक भोपळा आणि 7 उंदीर आणून दे. सिंड्रेलाला कळत नव्हतं की या गोष्टी का मागवल्या आहेत, पण तिने तेच केलं जे तिला करायला सांगितलं होतं. आधी ती स्वयंपाकघरात गेली आणि मोठा भोपळा घेऊन आली. मग गच्चीवर गेली आणि तिच्या उंदीर मित्रांना घेऊन पुन्हा खाली आली. परीने तिच्या जादूच्या छडीने भोपळ्याचं रूपांतर एका घोडागाडीत केलं. मग ती उंदरांकडे वळली. त्यापैकी एक ड्रायव्हर बनला आणि बाकी सुंदर 6 पांढरे घोडे बनले. आश्चर्याने सिंड्रेला घोडे आणि गाडी पाहत होती. तेव्हाच परी तिच्याकडे वळली. जेव्हा तिने तिच्या जादूच्या छडीने सिंड्रेलाला स्पर्श केला, तिचा जुना ड्रेस एक सुंदर गाऊन बनला. आणि तिच्या पायातील चपला सुंदर काचेचे बूट बनले. मी राजकुमारी सारखी दिसत आहे. आता पार्टीला जायची वेळ झालीये, पण घाबरू नकोस. घड्याळात 12 वाजल्याबरोबर तू घरी ये, कारण त्यानंतर तू आधी होती तशीच होशील. सिंड्रेलाने परीचं बोलणं नीट ऐकून घेतलं. मग ती घोडागाडीत बसली आणि महालाकडे जाऊ लागली. तिची सुंदर घोडागाडी महालासमोर जाऊन थांबली. जेव्हा सिंड्रेलाने भव्य दरवाजातून महालात प्रवेश केला, तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. ती खूप सुंदर आणि खानदानी दिसत होती. तिची सावत्र आई आणि बहिणी देखील त्या सुंदर महिलेला पाहतच राहिल्या. त्यांनी तिला ओळखलं देखील नाही. अचानक पायऱ्यांवर राजकुमार दिसला. सिंड्रेला खरंच पार्टीत उपस्थित असलेल्या सर्व तरुणींमध्ये सुंदर दिसत होती. राजकुमार पहिल्याच भेटीत
त्या सुंदर मुलीच्या प्रेमात पडला. सगळेच उत्सुकतेने तिच्याकडे पाहत होते. तो हळूच पुढे आला आणि तिच्या जवळ आला. सावत्र बहिणींना खूप आनंद झाला की राजकुमार त्यांच्याकडेच येत होता. अरे वा, तो आपल्याकडेच येतोय. नाही, तो माझ्याकडे येतोय. पण राजकुमार पुढे गेला आणि सिंड्रेला समोर जाऊन उभा राहिला. हे सुंदर युवती, तुला माझ्यासोबत नृत्य करायला आवडेल का? सिंड्रेलाने विनयाने राजकुमाराला हो म्हटले. राजकुमार आणि सिंड्रेलाने उत्सुकतेने पाहत असलेल्या आमंत्रितांमध्ये नृत्य करायला सुरुवात केली. सिंड्रेला संगीत आणि नृत्याने एवढी प्रभावित झाली, तिला वाटलं जणू त्या महालात राजकुमार आणि ती फक्त दोघेच होते. ते दोघे रात्री उशिरापर्यंत नृत्य करत होते. सिंड्रेलाच्या लक्षातच आलं नाही की किती वेळ निघून गेला. अचानक तिचं घड्याळाकडे लक्ष गेलं. मध्यरात्र उलटून गेली होती. त्याच वेळी सिंड्रेलाला परीचं बोलणं आठवलं. घड्याळात 12 वाजल्याबरोबर तू घरी ये, कारण त्यानंतर तू जशी होती तशीच होऊन जाशील. घाबरून जाऊन सिंड्रेलाने राजकुमाराला तेथेच सोडला आणि ती पळू लागली. जेव्हा ती महालाच्या पायऱ्या उतरत होती, तिचा एक बूट तिथेच राहिला आणि तिच्याकडे तो घेण्याचा देखील वेळ नव्हता. जशी ती महालाच्या बाहेर पोहोचली, घड्याळात 12 वाजले आणि पुन्हा सगळं तसंच झालं जसं आधी होतं. जेव्हा राजकुमार तिच्या मागे धावत आला, तेव्हा त्याला तेथे तिचा बूट सापडला. हा बूट कोणाचा आहे ते शोधा. मग भले तुम्हाला राज्यातील सर्व मुलींना भेटावं लागलं तरी चालेल. तिला शोधून काढा. सिंड्रेला धापा टाकत घरी पोहोचली आणि थेट गच्चीवर गेली. ती राजकुमाराबरोबर घालवलेला वेळ आठवू लागली. तिला माहित होतं की तिच्याजवळ संधी नव्हती, तरीही ती राजकुमाराच्या प्रेमात पडली होती. राजकुमाराला त्या मुलीला शोधणं अशक्य होतं आणि जरी त्याने शोधलं असतं तरी ओळखलं नसतं. राजकुमारची माणसं राज्यात घरोघरी जाऊन त्या बुटाच्या मालकिणीचा शोध घेऊ लागले, पण तो बूट एकाही मुलीच्या पायात बसला नाही. शेवटी राजकुमाराची माणसं सिंड्रेलाच्या घरी पोहोचली. राजकुमाराची गाडी घरासमोर थांबलेली पाहून सिंड्रेला खूप आनंदित झाली. सिंड्रेला तिच्या खोलीच्या बाहेर पडणार तेवढ्यात तिची सावत्र आई दरवाजात दिसली. तू कुठे निघालीस? तुला पण बूट घालून पाहायचं आहे का? कुत्सितपणे हसून सावत्र आईने गच्चीचा दरवाजा बंद केला. नाही, कृपा करून दरवाजा उघडा, कृपा करा. किती दयनीय गोष्ट आहे. राजकुमार आणि तुझ्यात काय साम्य असणार? माणसांनी आधी बारीक बहिणीला बूट घातला, पण तो तिच्या पायांसाठी खूपच लहान होता. पहा, हा माझ्या पायात किती छान बसलाय. नंतर जाड्या बहिणीने प्रयत्न केला, पण बूट तिच्या पायात जातच नव्हता. आपण दुसऱ्या पायात घालण्याचा प्रयत्न केला असता तर? त्यांनी खूप प्रयत्न केले, पण यश आलं नाही. सिंड्रेलाने खिडकीकडे धाव घेतली, पण खिडकी खूप उंच होती. ती रडू लागली. तिला रडताना पाहून तिचे उंदीर मित्र तिच्या जवळ आले. माझ्या सावत्र आईने मला कोंडून ठेवले, चावी तिच्याकडेच असेल. उंदीर दरवाजातून सरपटत बाहेर आला. सावत्र आई दरवाजात राजकुमारच्या माणसांसोबत उभी होती. तुम्ही उद्या का नाही येत? आज त्या खूप दमल्या आहेत आणि त्यांच्या पायावर सूजही आलीये.
उंदराने सावत्र आईच्या स्कर्टवर चढून चावी मिळवली आणि वर पळाला. त्याने दरवाजा खालून चावी आत सरकवली. चावी पाहून सिंड्रेलाला खूप आनंद झाला. दरवाजा उघडून ती लगेच खाली धावली. अरे, तू कशी बाहेर आलीस? कृपया थांबा, जाऊ नका, मला सुद्धा बूट घालून पाहायचं आहे. सावत्र आई आणि बहिणी हे ऐकून जोर जोरात हसू लागल्या. शांत व्हा. राजकुमाराचा आदेश आहे की राज्यातील सर्व तरुणींनी बूट घालून पाहायचं आहे. जेव्हा सिंड्रेलाने बूट घातला तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटलं, कारण बूट तिच्या पायात बरोबर बसला होता. हे सुंदर मुली, हा बूट तुझा आहे का? सिंड्रेलाने मान हलवून होकार दिला. कृपया आमच्या सोबत महालात यावं. सिंड्रेला त्यांच्यासोबत महालात गेली आणि त्यांनी सिंड्रेलाला राजकुमारासमोर उभं केलं. आणि जेव्हा राजकुमारने सिंड्रेलाच्या डोळ्यात पाहिलं, त्याला जाणीव झाली की त्या रात्री त्याने तिच्याच सोबत नृत्य केलं होतं. त्याने सिंड्रेलाचा हात धरला. शेवटी मी तुला शोधून काढलंच. माझ्याशी लग्न करशील? आनंदाच्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी तिने राजकुमाराचा प्रस्ताव स्वीकारला. त्यांनी लग्न केलं आणि आनंदात जगू लागले. एकेकाळची गोष्ट आहे. जंगलात एका लहानशा घरात आई बकरी आणि तिची आवडती पिल्ले मजेत राहत होते. लहान बकऱ्या खूप गोड दिसायच्या, अगदी खेळण्यातल्या सारख्या. सगळ्या आईसारखंच आई बकरीचं सुद्धा तिच्या पिल्लांवर खूप प्रेम होतं. ती सगळ्या जंगली प्राण्यांपासून त्यांचं रक्षण करत असे. एक दिवस जेवण शोधण्यासाठी बाहेर पडण्यापूर्वी तिने तिच्या पिल्लांना जवळ बोलावलं आणि म्हणाली, माझ्या बाळांनो, मी जंगलात जात आहे. कुणासाठीही दरवाजा उघडू नका. जर कोल्हा घरात आला तर तो आपल्या सगळ्यांना खाऊन टाकेल. तो वेषांतर करून तुम्हाला फसवू पाहिल. मग आम्ही त्याला ओळखायचं कसं? कोल्ह्याचा आवाज खूप घोगरा आहे आणि माझा आवाज गोड आहे, म्हणून जर घोगरा आणि जाडा आवाज आला तर समजा की तोच आहे. आई बकरीला काहीतरी आठवलं आणि ती वळून म्हणाली, आणखी एक गोष्ट, कोल्ह्याचे पाय काळे आहेत आणि माझे पांढरे, म्हणजे पाय पाहून सुद्धा ओळखू शकाल. काळजी करू नकोस आई, आम्ही सांभाळून घेऊ. आई, वी लव्ह यू. आई बकरीने तिच्या सगळ्या पिल्लांचं एक एक करून चुंबन घेतलं आणि मग जंगलाकडे निघाली. कोल्हा सगळं पाहत होता दुरून. आई बकरी गेल्यावर तो आणखी थोडा वेळ थांबला आणि मग तो त्यांच्या घरी पोहोचला. दरवाजावर टकटक करू लागला. कोण आहे बाहेर? माझ्या बाळांनो, चला दरवाजा उघडा. बघा, आईने तुमच्यासाठी खायला आणलंय. पण पिल्लांनी कोल्ह्याचा घोगरा आवाज ओळखला. दरवाजा पलीकडून ते ओरडले, तू आमची आई नाहीस. तिचा आवाज खूप गोड आणि छान आहे. तू आम्हाला मूर्ख नाही बनवू शकत कोल्ह्या. कोल्ह्याला खूप राग आला, कारण तो बकरीच्या पिल्लांना फसवू शकला नाही. तेव्हा त्याने एक खडूचा तुकडा खाल्ला. आता त्याचा आवाज थोडा गोड झाला होता. तो पुन्हा त्यांच्या घरी गेला आणि दरवाजा वाजवला. यावेळी कोल्ह्याने त्याच्या गोड आवाजात हाक मारली, माझ्या बाळांनो, दरवाजा उघडा. मी तुमची आई आहे. मी सगळ्यांसाठी खायला आणलंय. यावेळी गोड आवाज ऐकून पिल्लांना वाटलं की हा त्यांच्या आईचाच आवाज आहे. दरवाजा उघडणार इतक्यात त्यांच्यापैकी एक ओरडला,
आधी दरवाजाच्या खालून पाय पाहूया. जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा कोल्ह्याचे काळे पाय दिसले. सगळे ओरडले, आम्ही दरवाजा उघडणार नाही. आईचे पाय तर काळे नाहीत, तिचे पाय गोरे आहेत. तू कोल्हा आहेस. आपला राग गिळून कोल्हा तेथून निघाला. आता तो एका बेकरीत गेला. बेकरीवाला कोल्ह्याला पाहून चकित झाला. मी आता शाकाहारी बनलो आहे. आता मी पेस्ट्री खाणार आहे. थोडंसं पीठ द्याल का? कोल्हा बेकरीतून पीठ घेऊन निघाला. घराच्या जवळ त्याने पीठ त्याच्या पायांवर लावलं. आता त्याचे पाय पांढरे झाले होते. आता तिसऱ्यांदा चतुर कोल्ह्याने दरवाजा वाजवला. माझ्या बाळांनो, दरवाजा उघडा. मी तुमची आई आहे. मी सगळ्यांसाठी खायला आणलंय. तुझे पाय दाखव, म्हणजे आम्हाला कळेल की तू आईच आहेस. कोल्ह्याने त्यांना त्याचे पिठाने भरलेले पाय दाखवले. जेव्हा पिल्लाने पांढरे पाय पाहिले तेव्हा त्यांना वाटले की त्यांची आई आहे आणि दरवाजा उघडला. मग काय, त्यांच्या समोर कोल्हा होता. पिल्ले घाबरली, घाबरून ओरडू लागले. पळून कुठे पळणार? तुम्ही माझ्या हातून वाचणार नाही. एक पिल्लू टेबलाच्या खाली लपले, दुसरा गादीमध्ये, तिसरा चिमणीमध्ये गेला, चौथा किचन मध्ये जाऊन लपला, पाचवा कपाटात जाऊन बसला, सहा पडद्याच्या मागे आणि सातवा घड्याळाच्या आत. पण कोल्हा चतुर होता. त्याने सगळ्यांना एक एक करून पकडले. थांबा, अरे थांबा म्हणतो ना, थांबा. सोडणार नाही मी तुम्हाला. थांबा म्हणतो ना. फक्त घड्याळात लपलेल्या पिल्लाला तो पकडू शकला नाही. त्याचं पोट भरलं होतं म्हणून त्याने विचार केला नाही आणि तो निघून गेला. तेथे एक मोठं मैदान होतं, जेथे कोल्हा एका झाडाखाली घोरत पडला होता. थोड्या वेळाने आई बकरी घरी पोहोचली. दरवाजा उघडा पाहून ती समजली की काहीतरी झालं आहे आणि ती ओरडू लागली. माझी पिल्ल. घरात आल्यावर ती घाबरली. सगळं सामान विखुरलं होतं. पडदे फाटलेले होते, गादी विखुरली होती, उशा आणि चादरी इकडे तिकडे पडल्या होत्या. आई बकरी तिच्या पिल्लांना कुठेच शोधू शकली नाही. एक एक करून नावांनी हाका सुद्धा मारल्या, पण कोणीच मिळालं नाही. मग सातव्याचं नाव घेतलं तेव्हा एक आवाज आला. मी घड्याळाच्या आत आहे आई. आई बकरी ताबडतोब त्या घड्याळाजवळ पोहोचली आणि तेथून आपल्या पिल्लाला बाहेर काढून मिठी मारली. पिल्लाने आईला सगळी कहाणी सांगितली. कोल्हा आला होता वेश बदलून. आम्हाला वाटलं की तू आहेस. त्याने माझ्या सगळ्या भावांना खाऊन टाकलं. आई बकरीला खूप वाईट वाटलं. ती खूप रडली तिच्या पिल्लांसाठी. तिच्या फक्त एका पिल्लासोबत ती बाहेर पडली. तेव्हा त्यांना कोल्हा झोपलेला दिसला. त्याचं नाक इतकं जोरात वाजत होतं की झाडाची पानं सुद्धा हलत होती. आई बकरीने कोल्ह्याकडे थोडा वेळ पाहिलं. तिला दिसलं की त्याच्या पोटात काहीतरी हलत आहे. अरे देवा, मला वाटतंय माझी पिल्ले त्याच्या पोटात जिवंत आहेत. तिने एक योजना आखली. घरून माझ्यासाठी एक सुई, धागा आणि कात्री घेऊन ये.
पिल्लू घरी जाऊ लागलं तेव्हा आई बकरीने 6 मोठे दगड गोळा केले. थोड्या वेळात पिल्लू सुई, धागा आणि कात्री घेऊन आलं. आई बकरीने कोल्ह्याचं पोट कापलं. तिला वरच तिचं एक पिल्लू दिसलं आणि बाकीचे पण एकानंतर एक दिसले. सगळे सुरक्षित होते. आई बकरीला खूप आनंद झाला. सगळ्या पिल्लांनी आईला मिठी मारली. आई, आई, वी लव्ह यू. सगळेच खूप खुश होते. माझ्या बाळांनो, तुम्ही सगळे सुरक्षित आहात. आई बकरीने कोल्ह्याच्या पोटात सगळे दगड टाकले. मग त्यांनी त्याचं पोट सुई धाग्याने शिवून टाकलं. कोल्हा एवढा गाढ झोपला होता की त्याला काहीच कळलं नाही. जेव्हा त्याला जाग आली आणि उभा राहिला, त्याचं पोट दुखत होतं. त्याला वाटलं सगळ्या पिल्लांमुळे पोटात दुखत असावं. त्याला खूप तहान लागली. तो नदीकडे गेला पाणी प्यायला. चालताना पोटात दगड एकमेकांवर आपटायला लागले. पोट एवढं जड आणि गच्च वाटतंय की जणू काही मी दगडच खाल्ले असावेत. तो पाणी प्यायला वाकला. दगडांच्या वजनाने तो नदीतच पडला. ओ, वाचवा, कोणीतरी वाचवा, मी बुडतोय, वाचवा, वाचवा, कोणीतरी वाचवा, अरे तो वाचवा. खूप ओरडला, पण कोणी आलं नाही. दगडांच्या वजनाने तो पाण्यात खोलवर गेला. आई बकरी आणि तिच्या पिल्लांनी जेव्हा हे पाहिलं ते नदीकडे आले. सगळे आनंदाने नाचू लागले. त्या दिवसापासून आई बकरी आणि तिच्या 7ही पिल्लांना शांत आणि आनंदी जीवन मिळाले. शेतकरी गोपी त्या दिवशी दुःखी मनाने त्याच्या शेतात गेला. कारण उन्हाळा असूनही त्याच्या शेतात पीक येत नव्हतं. माझ्या शेतात आजही कोणतंच पीक आलं नाहीये. आता मी काय करणार? जर मी राज्याला पिकं देऊ शकलो नाही तर मी संकटात सापडेन. एक दिवस जेव्हा गोपी त्याच्या नापीक शेतात खोदून खोदून दमला, तेव्हा त्याचा फावडा एका कठीण वस्तूला लागला. हे काय आहे? त्याने खोदणं सुरूच ठेवताच त्याला कळलं की ती एक घागर आहे. माझ्या शेतात ही घागर कशी काय आली? आणि ही तर आतून रिकामी आहे. गोपी खूप दुखी होता की त्याने एवढे कष्ट केले आणि त्याला काहीच मिळालं नाही. त्याने त्याची कुदळ घागरीतच फेकली आणि विश्रांतीसाठी झाडाखाली जाऊन झोपला. थोड्या वेळाने जेव्हा घरी जाण्यापूर्वी तो कुदळ घ्यायला गेला तेव्हा त्याला दिसलं की त्यात आणखीही खूप कुदळ आहेत. काय? पण हे कसं काय शक्य आहे? माझ्याकडे तर एकच कुदळ होती. गोपीने कुदळ भरलेली घागर रिकामी केली आणि त्याच वेळी त्याचा फावडा त्यात टाकला. आणि काय आश्चर्य, आणखी 100 फावडे ताबडतोब घागरीत दिसले. म्हणजे हे भांड जादूचं भांड आहे. ही तर कमालच झाली. गोपी आश्चर्यचकित आणि रोमांचित झाला. त्याने ते भांड सरळ घरी आणलं. त्याने उत्साहाने कोंबडीचं अंड भांड्यात टाकून पाहिलं आणि ते भांड्यातच राहू दिलं. लवकरच भांड अंड्यांनी भरून गेलं. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. मग त्याने त्याचं सफरचंद आणि भाकरी भांड्यात ठेवली
जादूच्या भांड्याने गोपीला शेकडो सफरचंद आणि भाकऱ्या दिल्या. आता मला ओसाड शेतांचा सामना करावा लागणार नाही. आता मी राज्याच्या बाजारपेठेत जाऊन ही उत्पादनं विकू शकतो. दररोज गोपी मडक्यातून कित्येक पट्टीने माल राज्यात घेऊन जायचा आणि दररोज एक नवीन उत्पादन परखून पाहायचा. एक दिवस कपडे, दुसऱ्या दिवशी भाज्या आणि एखाद्या दिवशी बीन्स. त्याच्या यशाचा इतर विक्रेत्यांना हेवा वाटू लागला आणि त्यांनी गोपीबद्दल राजाच्या सैनिकाकडे तक्रार केली. दुसऱ्या दिवशी शिपाई गुप्तपणे गोपीच्या मागे गेला. त्या दिवशी सकाळी गोपीने जादूचं भांड घेतलं आणि भांड्यात एक पिल्लू राज्याच्या बाजारात विकायला ठेवलं. थोड्या वेळाने भांड्यातून शेकडो पिल्लं बाहेर आली. शिपायाचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. गोपीच्या घराभोवती शेकडो पिल्लं धावत असताना चुकून एक भांड्यात पडलं आणि दुसरी 100 पिल्लं पुन्हा निर्माण झाली. गोपीच्या डोक्यावर, खुर्चीखाली, जेवणाच्या ताटातही एक पिल्लू होतं. शिपाई ताबडतोब गेला. त्याने जे पाहिलं ते राजाला सांगितलं. राजाने गोपी आणि त्याचं जादूचं भांड ताबडतोब त्याच्याकडे आणायचा आदेश दिला. गोपी राजासमोर गेला आणि राजाने त्याच्याकडून राज्याच्या खजिन्यासाठी भांड जप्त केलं. गोपी खूप अस्वस्थ झाला. मला हे जादूचं भांड जवळून बघू दे, कारण हे माझी संपत्ती आणखी समृद्ध करेल. राजा जादूच्या भांड्याजवळ गेला आणि त्यामध्ये वाकला. ऐका राजा, जरा सांभाळून. पण तेवढ्यात राजा घसरला. तो त्याचा तोल राखू शकला नाही आणि बरोबर भांड्यात पडला. अरे नाही, राजा तर भांड्यात पडले. आता काय होणार? अवघ्या काही मिनिटातच सभागृहात आणखी 100 राजे तयार झाले. कोणाची आज्ञा पाळायची असा संभ्रम शिपायांच्या मनात होता. राजे सिंहासनासाठी एकमेकांशी भांडत होते. प्रत्येक जण खरा राजा असल्याचा दावा करत होता. मी आहे खरा राजा. नाही, तो मीच आहे. राजा खरा मी आहे. मी खरा राजा आहे. तुम्हाला कळत नाहीये, मी खरा राजा आहे. जादूचं भांड किती धोकादायक असू शकतं हे जेव्हा गोपीला समजलं तेव्हा तो गोंधळून राजवाड्यातून बाहेर पडला आणि आपलं भांड बरोबर घेऊन गेला. तो थेट एका कड्याकडे गेला आणि त्याने जादूचं भांड कड्यावरून फेकून दिलं. भांड्याचे तुकडे तुकडे झाले आणि अदृश्य झाले. त्या दिवसापासून गोपीच्या शेतात पुन्हा पिकं येऊ लागली आणि गोपीला समजलं की जमीन जादूने नाही तर श्रमाने सुपीक होते आणि मग तो नेहमीसाठी श्रीमंत झाला.